स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहरातल्या कंजारभाट समाज यांच्या वतीनं दिनांक 25 आणि 26 रोजी भव्य सामुदायिक विवाह सोहळा सायंकाळी 7 वाजता राजीव गांधी भवन इथं पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याला समाजातील 6000 नागरिक उपस्थित राहणार असून या सोहळ्यामध्ये 7 जोडप्यांचा विवाह होणार आहे. त्यांना सर्व लग्नाचं साहित्यही समाजाच्या वतीनं देणार असल्याची माहिती आज पत्रकार बैठकीत देण्यात आली. इचलकरंजी शहरातील कंजारभाट समाज आणि महाराष्ट्र राज्यातील कंजारभाट समाजातील सामुदायिक विवाह सोहळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पार पडत आहेत. इचलकरंजी शहरामध्ये कंजारभाट समाजाचे विवाह सोहळ्याचे यंदाचे 3रे वर्ष आहे. पहिल्या वर्षी 3 जोडप्यांचा विवाह करण्यात आला, दुसऱ्या वर्षी 5 जोडप्यांचा, तर यावर्षी 7 जोडप्यांचा विवाह समाजातर्फे करण्यात येणार आहे. तसंच हा सोहळा राजीव गांधी भवन इथं संध्याकाळी 7:30 वाजता पार पडणार आहे आणि 7 वाजता अक्षताही होणार आहेत. या ठिकाणी विविध कार्यक्रमही ठेवण्यात आले आहेत. तसंच महाराष्ट्र राज्यातून कंजारभाट समाजातील 6000 नागरिक या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक जोडप्याला समाजाच्या वतीनं विवाह सोहळ्यात वधूसाठी शालू आणि वरासाठी कोट तसंच आहेरही देण्यात येणार आहे. प्रत्येक जोडप्याला संसार सट देखील देण्यात येणार आहे. यात भांडी, कपाट, तिजोरी, बेड आणि विविध प्रापंचिक साहित्य यांचा समावेश आहे. कंजारभाट समाजाच्या वतीनं सर्व विवाह सोहळा विधिवत पार पडणार आहे. सध्या जळगाव, नंदुरबार, अहमदाबाद, इचलकरंजी अशा ठिकाणी कंजारभाट समाजाचे सामुदायिक विवाह सोहळे पार पडत आहेत. त्याला समाजातले नागरिकही भरघोस प्रतिसाद देत आहेत. समाजामध्ये मोठ्या पद्धतीनं लग्न करून अनेक समाज बांधव कर्जबाजारी होऊ लागलेत. या अनुषंगानंच कंजारभाट समाज सर्व बांधवांनी एकत्र येऊन सामुदायिक विवाह सोहळा करायला सुरुवात केली. त्यामुळं गोरगरीब समाज बांधवांना याचा मोठा हातभार लागतोय. कंजारभाट समाज हा भटका विमुक्त समाज आहे. कंजारभाट समाजातील युवकांनी वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. यावर्षी 3ऱ्यांदा सामुदायिक विवाह सोहळा पार पडतोय. त्याला समाजातून मोठा प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे उद्याच्या विवाह सोहळ्याला सर्वजणांनी यावं आणि नवदाम्पत्यांना आशीर्वाद द्यावेत असं आवाहन पत्रकार बैठकीमध्ये करण्यात आलं. यावेळी नरेश नगरकर, जयराम भाट, योगेश बागडे, स्वानंद नेतले, मुकुंद गावडे, कमलेश राजपूत, सचिन माछरे, राहुल गागडे, रणजित गागडे, राहुल किनेकर, इंद्रजित गागडे, सावन गागडे, सुरेश गागडे यांच्यासह कंजारभाट समाजातील नागरिक, पत्रकार बैठकीला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजी या शहरात कंजारभाट समाजाच्या माध्यमातून व अखिल भारतीय संघटना यांच्या माध्यमातून या ठिकाणी सामूहिक विवाह आम्ही साजरा करत आहोत. तर गेली 3 वर्षे तिसरी वेळ हे आम्ही सामूहिक विवाह करतो आहे. यामध्ये लोकांनी इचलकरंजी शहरातील व महाराष्ट्रातील सर्व लोकांनी आम्हाला भरभरून साथ दिलेली आहे आणि या ठिकाणी आज आम्ही 7 नवदाम्पत्याचं लग्न सोहळा करतो आहे. यासाठी इचलकरंजी शहरातील सगळ्या लोकांनी, राजकीय लोकांनी व सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि अशीच त्यांच्याकडनं मदत मिळो या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि ह्या सामूहिक सोहळ्याचा सर्वांनी आनंद घेत आहेत. आणि ह्या ठिकाणी 7 जे जोडपे आहेत ते फक्त इचलकरंजी नसून कर्नाटक, पुणे, सांगली अशा वेगवेगळ्या ठिकाणातून आलेले आहेत. त्या लोकांचं या समाजामार्फत कल्याण व्हावं, गोरगरीब जनतेचं कल्याण व्हावं या समाजाअंतर्गत, त्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे आणि हे शेवटपर्यंत आम्ही असं राबवू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि ह्यासाठी प्रत्येकानं आम्हाला मदत करावी. राजकीय वर्धास्त आहेत, बाकी इतर लोकांचंही आम्हाला आहे. पुढे जाऊन चांगल्या प्रकारात आम्हाला मदत मिळावी आणि या लोकांनी साथ द्यावी एवढी मी कंजारभाट समाजाच्या वतीने ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचं ह्या समाजातर्फे त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला सगळ्यांनी
इचलकरंजी शहरातील सगळ्या लोकांनी आवर्जून येऊन आम्हाला साथ द्यावी आणि आमच्या या लग्नाची शोभा वाढवावी अशी विनंती. सगळ्यांना आग्रहाचं जे 7 जोडपे आहेत त्यांना गृहोपयोगी वस्तू तुम्ही देता का? काय काय वस्तू देता? आम्ही गृहोपयोगी वस्तू देताना एक बेड देतोय, एक कपाट देतोय, भांड्याचा आपण सेट देतोय. हे म्हणजे त्यांच्या नवीन प्रपंचाला सुरुवात करत असताना आम्ही त्यांना हे एवढ्या भेटवस्तू देतो आणि वधूंना एक शालू दिलेला आहे. म्हणजे ह्या सर्वांच्या मध्ये फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सगळे हे लग्न होणार. फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि नवरदेवाला सफारी ड्रेस दिलेला आहे. तर सर्वांना विनंती राहील की सर्वांनी या लग्नासाठी येऊन या लग्नाचा आनंद घ्यावा आणि या समाजाला तुमचा आशीर्वाद द्यावा आणि या नवदाम्पत्यासाठी तुमचा आशीर्वाद मिळावा याची सर्व इचलकरंजी शहरवासियांना विनंती करू इच्छितो. आज समस्त कंजरभाट समाज इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर सर्व युवकांच्या कंजरभाट समाज सर्व युवकांच्या सहमतीने सहकार्याने आम्ही इचलकरंजी शहरात राजीव गांधी भवन येथे कंजरभाट समाजाचा सांस्कृतिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. हा शाही विवाह सोहळा आज 25/2/26 रोजी आणि 26/2/26 रोजी 2 दिवस अतिशय थाटामाटाने याचा सोहळा पार पडणार आहे. तर या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व आमच्या समाजाचे व इतर समाजाचे सर्व बंधू भगिनींनी या सोहळ्यास उपस्थित राहून नऊ दाम्पत्या आशीर्वाद द्यावेत अशी मी अभिलाषा बाळगतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. इचलकरंजी शहरामध्ये कंजरभाट समाजाच्या वतीनं होणारा सामुदायिक विवाह हा एक समाजामध्ये परिवर्तन करणारा विवाह आहे. यामुळे समाजाचे पैसे वाचणार आहेत आणि समाजाचे तेच पैसे त्यांच्या प्रगतीसाठी लागणार आहेत. या इचलकरंजी कंजरभाट युवा मंडळाचं मी मनापासून अभिनंदन करतो. राष्ट्रीय भांतू साहसी समाज विकास संघटनेच्या माध्यमातून त्यांना फार त्यांचं अभिनंदन करत मी माझे शब्द पुरे करतो. धन्यवाद. थँक्यू.